आता आपण बघतोय पॉवर. शेवटचे टॉपिक आहेत पॉवर. पॉवर जर मी पॉवर विचारलं तर तुम्ही काय लिहित होते प्रेमाने? वर्क डन अपॉन टाइम. नाही लिहिलं तुम्ही काहीच. ओके, अजून काय लिहिलं? एफ इंटू व्ही तुम्ही लिहिला. हे कोणासाठी? हे कोणासाठी होतं? अगोदरच्या धड्यामध्ये पुष्ण करत होतं तेव्हा. मग मला विचारलं पॉवर काढा. रोटेशनसाठी एफ रिप्लेस करतो टाऊन आहे, व्ही रिप्लेस करतो अरे रोटेशनल. बॉडी रोटेट करत असेल तर तोच पॉवरचा फॉर्म्युला काय बनतो माझा? पी जुड काय टाऊ ओमेगा. पी जुड काय टाऊ ओमेगा. ठीक आहे. बघा एक क्वेश्चन घेतो आणि मी जिथं वाचलं त्यांनी म्हटलं होतं हे हार्ड क्वेश्चन आहे. सेम क्वेश्चन कसं म्हणतात ते? हार्ड. बघा आता क्वेश्चन किती बाहेर आहे. इफ 4 किलोवॅट required to make body started from rest to RP then find the torque. भयानक क्वेश्चन. हा आणि सिरियसली क्वेश्चन आज होता आणि आला त्याने टॉर्कला हार्ड क्वेश्चन मध्ये घेतला होता. बापरे. पी जुड काय टाऊ ओमेगा, बरोबर की नाही? मग टाऊ बरोबर काय? पी बाय ओमेगा. पी किती? 4 किलो. किलो म्हणजे किती? ओमेगा 2 वेगवेगळे दोन्ही 4. टॉर्क 2 × 10⁻³ युनिट काय येणार आहे? न्यूटन मीटर. म्हणजे काय लिहिणार? 2000 न्यूटन. कळलं? 2000 न्यूटन. एवढा हार्ड क्वेश्चन होता. आता याच्यामध्ये काय ठेवू शकतात ते बघून घेऊ. एवढा हार्ड क्वेश्चन कळालं? खेळतात ते कशासाठी ते देतील. 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. कशाला? म्हणजे मी डिवाइड पण केलं आणि पर पण लावलं. ओके, असं लिहावं. 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड जर लिहिलं तर याला मला काय करावं लागेल? 2 × काय करावं मला? 2 पाय करावं लागेल. तर काय होऊन जाईल? RP यस. इथं काय होऊन जाईल? रेडियन पर सेकंद. हा काय होऊन जाईल? रेडियन पर सेकंद. हा काय तुमचा? रेडियन पर सेकंद. अजून त्यांना असं दिलं 2 RPM. याचा अर्थ काय याचा? आता याचा अर्थ काय याचा? रिव्हॉल्युशन पर मिनिट. कसं करणार? 2 × किती? 2 पाय तर करावं लागेल. डिवाइड बाय काय करावं लागेल? 60 करावं लागेल. मग तुम्हाला काय भेटून जाईल? 2 × किती? पाय बाय 30. अजून राहिलं तर पाय बाय 50. कळालं? मग फक्त खेळताना फक्त याच्याबद्दल सोबत घेऊ शकतात आणि बाकीच काहीच नाहीये. मग RPM RPS आला पाहिजे. काय डाऊट आहे? सिंपल कॉन्सेप्ट होती.